धाराशिवचे शिवसेना ठाकरे पक्षाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी एक धक्कादायक विधान केलं। मतदारांनो, पैसे दिले तर घ्या, एवढ्यावर भागत नाही म्हणून सांगा। बेईमानीच्या पैशासोबत बेईमानी करणं हे सर्वात मोठी इमानदारी आहे, असं धक्कादायक विधान ओमराजेंनी केलं। एकनाथ शिंदेच पुढचे मुख्यमंत्री असतील असा दावा आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केला आहे। ते धाराशिवमध्ये महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचारात बोलत होते। भाजपचे सर्वाधिक आमदार असताना पंतप्रधान मोदी आणि फडणवीसांनी शिंदेंना मुख्यमंत्री केलं आणि आता पुढेही तेच मुख्यमंत्री होतील असं सावंतांनी म्हटलंय। सिंधुदुर्गमध्ये आज ठाकरे काका पुतण्याच्या सभा होणार आहेत। नारायण राणेंच्या प्रचारासाठी कणकवलीमध्ये राज ठाकरेंची सभा होणार आहे। सावंतवाडीत विनायक राऊतांसाठी आदित्य ठाकरेंची जाहीर सभा होणार आहे। रत्नागिरी सिंधुदुर्गामध्ये नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत असा सामना रंगणार आहे। त्यामुळे दोन्ही नेत्यांनी मैदान जिंकण्यासाठी सभांचा धडाका। उद्धव ठाकरेंची आज धाराशिव अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। मध्ये जाहीर सभा आहे। ओमराजे निंबाळकरांसाठी उद्धव ठाकरेंच्या सभेचं आयोजन करण्यात आलंय। धाराशिव शहरातल्या मल्टीपर्पज कन्या प्रशाला मैदानावर संध्याकाळी 6 वाजता सभा होणार आहे। धाराशिवमध्ये मवियाच्या ओमराजेंना महायुतीच्या अर्चना पाटील यांचं आव्हान आहे आणि त्यामुळे धाराशिवमधून दुसऱ्यांना निवडून येण्यासाठी ओमराजेंनी ताकद पणाला हातकणंगले आणि सांगली लोकसभा मतदारसंघासाठी प्रचाराचा आता काहीच अवधी उरलेला आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सांगली, माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये आज मॅरेथॉन सभा पार पडणार आहेत। एकाच दिवसात जयंत पाटलांच्या तब्बल 7 सभा होणार आहेत।